ओ गॉश, सो तू ड्रिंक करून आलायस? काय करू मी? काय करू मी? फ्रस्ट्रेट झालोय यार मी. काय करू सांग मला. तुझं बरोबर होतं सुझॅन. या लोकांनी ना वापरून घेतलंय मला. माझ्या आईने फक्त कंपनीची कामं करून घेतली माझ्याकडून आणि आता हाकलून दिलंय मला. ही मुलगा नाहीच आहे तिचा. आता शुभ्रा मुलगी आहे तिची. माझ्या समोर असं म्हणतात सुरळ की ती शुभ्रा असावरी राजे वगैरे. काय म्हणजे आता सगळी प्रॉपर्टी पण तिच्याच नावावर करणार. मला वाटलेलं आजोबा तरी माझी बाजू घेतील पण त्यांनी सुद्धा हाकलून दिलं मला घरातून. व्हॉट? मी कोणालाच आवडत नाही. कोणालाच नकोय सुझॅन मला. तू एकटी आहेस सुझॅन. तू एकटी आहेस जिला मी हवाय. तू एकटी आहेस जी मला मी आहे तसा ऍक्सेप्ट करते. तिला मी आवडतो. जिला मी हवाय अशी तू एकटी आहेस सुझॅन. हॅलो हॅलो, यू आर रॉंग दिस टाइम. तुझ्याकडे पैसे होते म्हणून मला तुझ्यात इंटरेस्ट होता. आता मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. निघ इथून, चल. हे सुझॅन, हे असं बोलू नको. तू माझ्या घरी येऊन राहिलीस म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. आता मी प्रॉब्लेम मध्ये तर तुझ्याचकडे येऊन राहणार नाही. मी अजून कोणाकडे जाणार आहे? बघ मला इथे राहू दे. मी कुठे जाणार सांग? एक्सक्यूज मी, तू आहे ना कुठेही जा, कुठे राहा, काही कर, आय डोंट केअर. तुझ्यामुळे माझी अशी पुअर कंडिशन झाली आणि तुझ्यासारख्या पुअर माणसासोबत राहून मला माझी लाईफ स्पॉइल नाही करायची. निघ इथून, चल. मला सारखं पुअर 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 म्हणते. किती खर्च केलाय मी तुझ्यावर आठव जरा. एवढे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलेत मी तुला सुझॅन. हे सगळं सगळं विसरून जायचं का? आता माझी वाईट अवस्था तर तू मला हेल्प नको करायला. असं काय? एक्सक्यूज मी ना पास्ट मध्ये जगणारी मुलगी नाहीये, प्रेझेंट मध्ये जगणारी मुलगी. आणि तुझा प्रेझेंट आहे की तुझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये. तू पुअर झालायस. तो निघ इथून, मला बोर करू नकोस. कुठे जाऊ पण मी? कुठे जाऊ सांग? मला जागा नाहीये. मला मी जाईन, माझी सोय तर होऊ दे. तोपर्यंत मला इथे राहू दे प्लीज. हे बघ, तू जातोयस की मी माझ्या सिक्युरिटीला बोलू? सुझॅन प्लीज मला इथे राहू दे. ऐक ना थोडं, राहू तर दे ना मला. सुझॅन प्लीज. सुझॅन ऐक ना. सुझॅन मला. सुझॅन ऐक ना. सुझॅन प्लीज. सुझॅन प्लीज. एक नंबरची स्वार्थी आहे ही पण. वापरून घेतलं मला आणि वेळ आल्यावर सोडून दिलं. सगळे घाणेरडे आहेत. सगळे सेल्फिश आहेत. शुभम ऐक ऐक. इथे शांत बस. बस बस. ऐक. बघ आजी काय म्हणते बघ. हे बघ ऐक शुभम. ऐक. मी तुझ्यासाठी चॉकलेट मिल्कशेक आणते. हा चॉकलेट मिल्कशेक. ऐक बघ आपण ऐक ना आपण पत्ते खेळूया ना. तू मी आणि आजी आपण तिघं पत्ते खेळू. हा हो ते बघ. आणि तुला माहितीये का, हा तुझा फ्रेंड आहे ना, त्याला मी नेहमी हरवते. हा आज आपण काम करूया. आज आपण दोघे मिळून त्याला हरवूया. ऐकून तर घे. अरे शुभम. अरे लागेल तुला. शुभम काय कर? शुभम अरे लागेल. अरे शुभम शुभम ऐक हे इकडे बघ. चिडून काय होणार नाही. एक काम कर, चल माझ्या बरोबर. काय शांत हो. शांत हो. काय झालं? काय चिडचिड करतोयस तू? पण मग आता काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल? सगळ्यांवर ओरडायचंय? चिडून, खूप चिडून. ओरड. ओरड. अजून जोरात.
शांत वाटतंय? अजून ओरडायचंय? मी पण स्वतःला असं शांत करायचो. मला हवे तेवढे पैसे मी घेईन, मला कोणी अडवायचं नाही. मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे. आई, यापुढे सोहमचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय. आजपासून मी तुमची सून नाही. आजोबा, बघताय ना तुम्ही तुमच्या नातवावर, या कुलकर्ण्याच्या कुलदीपकावर किती अन्याय होतोय, बघताय ना. कुलकर्णी खानदानाची मान मर्यादा धुळलेला मिळवलीस तू. अरे या पोरीने 16 सोमवाराचं व्रत तुझ्यासाठी केलं, तू आजच्या दिवशी असा आलास, असे तमाशे केलेस तू. माझ्या सुनेवर, तुझ्या आईवर हात उगारलास तू. अरे या माऊलीने काय नाही केलं तुझ्यासाठी. या घराशी तुझा काहीही संबंध नाही. मला कुलकर्णी आडनाव सुद्धा यापुढे लावायचं नाही. चाल बाहेर. शुभ्रा, आज किती हिमतीने वागलीस ग तू. माझ्या पोटचा पोरगा, त्याने जेव्हा माझ्यावरती हात उचलला तेव्हा माझी ढाल बनून त्याच्यासमोर उभी राहिलीस तू. नेहमी घाबरलेली, गोंधळलेली शुभ्रा, आज केवढं धाडस केलंस तू माझ्यासाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू शुभ्रा. आज नाही, वेगळी शुभ्रा दिसली मला. आई, खरं सांगू, त्या क्षणी मला काय झालं कळलंच नाही. सोहमचं सगळं वागणं मी आधी सहन केलंय, पण माझ्या आई बाबांचा अपमान मी कधीच सहन नाही करू शकत. आई, माझ्यासाठी हे कुटुंब म्हणजे माझं सर्वस्व आहे, आणि या कुटुंबातल्या माणसांना जर का त्रास झाला ना तर मला नाही जाणणार. पण का कोण जाणे, मनाला ना अशी रुखरुख लागली. काय झालं? कसली रुखरुख लागली बाळा? आई, एका मागून एक आव्हान येतच जात आहे. तो मी म्हटलं खरं की बबडूची पूर्ण जबाबदारी मी एकटीनं घेईन, पण खरंच निभू शकेन मी? अगं, का नाही पाहू शकणार? बघ शुभ्रा, खूप सामर्थ्य आहे तुझ्यात. आज प्रसंग आला तेव्हा तू खंबीरपणे उभी राहिलीस, दाखवून दिलंस ना. आणि आम्ही दोघं आहोत ना बरोबर. तुझं आणि शुभमचं आयुष्य मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शुभ्रा, घे बा, दूध पी थोडस. बाबा, आई, आज माझा निर्जयी उपास आहे, मला दूध नाही पिता येणार. शुभ्रा, आता मात्र मी रागवी ना. अगं, उपासापेक्षा मोठी परीक्षा दिलीस तू आज. तुझं व्रत पूर्ण झालंय, तेव्हा आता त्रास करू नकोस. तुला आता तुझी तब्येत सांभाळायला हवी बाळा. तुला तुझं आयुष्य घडवायचंय, बबडूला मोठं करायचंय, हो की नाही? दूध पिऊन टाक. नाही अनुराग, मला नाही जायचं शुभ्राकडे. सोड मला.
आई बबडू बबडू आला वाटतं, मी आलेच. अगं शुभ्रा ते या बंधनातनं मोकळी झाली शुभ्रा. खरंय, खरंच मुक्त झाली, मोकळी झाली बिचारी. जे काय झालं ते चांगलं झालं का वाईट झालं काही कळत नाहीये, पण डोक्यावरचं मनावरचं एक मोठं ओझ उतरल्यासारखं वाटतंय. शुभ्राचं आयुष्य अर्धवट नको राहायला, तिच्या आयुष्याला पूर्णत्व यायला हवं. शुभ्रा सोहमचं नातं फक्त मंगळसूत्रापुरतं होतं. आपलं जे शुभ्राशी नातं आहे ते सगळ्याच्या पलीकडचं आहे, ते कायम राहील. मुलगी आहे ती, सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. आता मूड ठीक आहे ना? मग सगळ्यांशी नीट बोलणार ना? शुभ्रावर चिडचिड नाही करणार ना? गुड. बबडू राजा आलास, चल ये आपण जाऊया. सोड मला. बबडू राजा नको ना रे रागव माझ्यावर. हा शहाणं बाळ. बबडू बबडू चल, राजा तुला जेवायला देते. ये. त्याचं जेवण झालंय. खरंच जेवलाय का काही? म्हणजे आज आमच्या आजीने चक्क वरण भात बनवला होता आणि मी तो त्याला भरवला, बरोबर की नाही? तुम्ही भरवलं त्याला? शुभम, मी तुला भरवलं की नाही? मला माझ्या फ्रेंडनीच भरवलं. बरं ऐक आता, आपला मूड नीट आहे आणि आपण थंड आईस्क्रीम खात आहोत. मग आता घरात शांतपणे थंड वागायचं, चिडचिड करायची आणि बघ आता वेळ झाली झोपायची, जाऊन झोपायचं. बाय बाय. असं आपलं कसं ठरलंय? बाय बाय. जाऊया ना? अरे शुभ्रा, आज एकाच दिवसात खूप काही घडलंय, पण सगळं हळूहळू ठीक होईल. सो डोंट वरी, काळजी करू नका. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा बस. अनुराग थँक्यू. आता तुमच्या प्रत्येक संकटात तुम्ही बोलवलं जरी नाही तरी मी येणारच आहे तुम्हाला मदत करायला. मग प्रत्येक वेळेस तुम्ही थँक्स म्हणणार आहात का? फक्त एक करा, खचून जाऊ नका, पॉझिटिव्ह राहा. चल बाय. बाय. दादा तू येणार आहे घरी. दादा, हे दादा. बबडू आता काय झालं ग? बबडू राजा प्लीज बोल ना रे माझ्याशी, असं का करतोयस तू? मग तू माझ्या दादाशी असं का वागलीस? दादा निघून गेला, मला आत्ताच आत्ता दादा पाहिजे म्हणजे पाहिजे. बबडू राजा प्लीज समजून घे ना बाळा मला, प्लीज. राजा तू लहान आहेस रे, तुला नाही कळत काही गोष्टी, आणि मला पण सगळं नाही सांगता येणार राजा तुला. बबडू ऐक ना रे राजा माझं, प्लीज बाळा. बबडू
बबडू बबडू, ए राजा, इथे का झोपला बाळा? ये बबडू. बबडू बबडू बोल ना रे राजा माझ्याशी. ठीक आहे, तू रागव माझ्यावर, पण तू मोठा होशील ना बाळा, तेव्हा तुला माझी बाजू नक्की पटेल. मला तुझं चांगलं भविष्य घडवायचं बाळा. त्यासाठी आज तू माझ्यावर रागवलास ना तरी चालेल मला. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. झाली का झोप? तू एवढ्या लवकर कशाला उठलीस? मी करतो ना सगळं. तू हवं तर अजून पड थोडा वेळ. नाही बाबा, ठीक आहे मी. बरं, आजोबांचा चहा झालाय का? नाही का, मी आता नेऊन देणारच होतो. नको, मी देते. काल अख्खा दिवस टेन्शन मध्ये होते आजोबा. जरा बोलते त्यांच्याशी, बरं वाटेल त्यांना. त्याने तुला बरं वाटणार आहे ना, मग नेऊन दे. आलेचा बाबा. आजोबा, काय ग? चहा आणलाय. तुम्ही कुठे निघालायत का? हो, मला इथं राहायचं नाही, आता गावाला जातोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो. बबडू शेठ, तुमच्यासाठी चॉकलेट मिल्क आणतो. ही बॅग कोणाची आहे? बाबा, तुम्ही कुठे निघालात का? हो, मी गावाला जातोय. आणि आता कायमचं तिकडेच राहणार.